गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं। मैं और तुम महबूबा 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 महबूबा। दिवाळी हा दिव्यांचा सण, आपल्या आजूबाजूला दिवे लावून तिमिराचा अंत करण्याचा दिवस। आज अनेक जण फटाके फोडून दिवाळी साजरी करतात, कुणी चांगले चुंगले कपडे घालून दिवाळी साजरी करतात, तर कुणी अगदी वेगवेगळ्या गोष्टींनी दिवाळी हा सण साजरा करतात। पण फारच कमी लोक अशी असतात जे आपल्यासोबत इतरांनाही आपल्या सुखात सामावून घेऊन दिवाळी साजरी करतात। अशाच काही खास बालगोपाळांना भेटण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत। चला तर मग। मातोश्री वृद्धाश्रमात आपण आलेलो आहोत आणि इकडे काही लहानगे आलेले आहेत जे या ज्येष्ठांसोबत अगदी आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीचा हा सण साजरा करणार आहेत। आपल्याबरोबर काही मंडळी आहेत, त्यांना विचारूया। नमस्कार। बरं, मला सांगा, मुळात इकडे छान एवढी ही रांगोळी काढलेली आहे, नक्की कशासाठी आलेला तुम्ही इकडे आणि का तुम्हाला असं वाटलं की असे जे आपले सगळे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावीशी का वाटली? आम्ही वृद्धाश्रमात आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला आलो आहोत आणि मग आम्ही रांगोळी पण काढत आहोत। तुला आवड आहे रांगोळीची, रांगोळी काढायची? हो, खूप। आज काय काय काढलं आणि कशा पद्धतीने सगळ्या मैत्रिणींनी मदत केली आणि काय काय कशा पद्धतीने काढले ते मला जरा सांग। काय काय? पहिल्यांदा आम्ही येल्लो कलरनी हे केलं बेस, त्याच्यानंतर ब्ल्यू कलरनी केलाय, मग डॉट्स दिले, मग यांनी सगळ्यांनी छाप बीप काढले आणि मग आता हे शेवटचं चालू आहे शेडिंगचं। शाळेला सुट्ट्या लागल्या असतील, शाळा पुन्हा चालू होणार, तर तुम्ही सांगणार का तुमच्या मित्रमैत्रिणींना आम्ही अशी दिवाळी साजरी? नक्की सांगू आम्ही। काय सांगशील? आम्ही आजी आजोबांबरोबर दिवाळी साजरी केली म्हणून। दिवाळीत पणती बनवणे, कंदील बनवणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील खूप मोठा आनंद दडलेला असतो। आणि आता आपण रांगोळी पाहिली, आता आपल्याला पणत्या आपण बघतोय की या लहान लहान मुली एवढ्या छान 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 ज्या आहेत पणत्या आणलेल्या आहेत त्यांनी आणि ते रंगवण्याचं काम करतायत। मला सांगा, किती पणत्या रंगवल्यात आणि कशी काय मज्जा करताय? आम्ही खूप पणत्या रंगवल्या। आम्ही या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांसोबत दिवाळी साजरा करणार आहे। बरं बाबा, मला सांगा की असं माहिती होतं का की तयारी काय काय केली होती घरी? काय काय कलर्स कशा पद्धतीने आणले? कधीपासून जेव्हा तुम्हाला सरांनी सांगितलं की अशी दिवाळी साजरी करायची आपल्याला, तेव्हा काय काय तयारी केलीस तू? मी घरी गेले की ना त्याच दिवशी सगळे नेल पेंट्स कलर सगळे आणून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर मग अगोदरच सरांनी सांगितलेले ना की 5 कलर करून ठेवायचे, मग मी 5 कलर करून ठेवले आणि खूप तयारी केली। असं वाटत होतं कधी येतोय तो दिवस, कधी येतोय असं वाटत होतं। आता आपल्याबरोबर अजून काही लिटिल स्टार मंडळी आहेत जी आता या क्षणी इकडे छान छान कंदील बनवत आहेत। मला सांगा, आज झाला का पूर्ण कंदील? हो। बरं, मला सांगा, आज एकदम वेगळी आणि आगळी वेगळी अशी दिवाळी तुम्ही साजरी करतायत। जेव्हा तुम्हाला कळलं होतं अशी दिवाळी साजरी करायची आहे आणि कंदील बनवायचं आहे, तर त्यासाठी काय तयारी केली होती प्रत्येकाने? आम्ही घरून मटेरियल आणलं कंदिलांचं, तिकडे आम्ही काही कंदील बनवून पण आणलेले घरून आणि आता आम्ही इकडे पण बनवतोय। बरं, तुम्ही एरवी सगळेजण मित्रमंडळी जे आहात ती डान्स करण्यासाठी एकमेकांना भेटता, पण अशा पद्धतीने जेव्हा दिवाळी अशा पद्धतीने वेगळी साजरी करायची जेव्हा कळलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? मुळात या आजी आजोबांबरोबर दिवाळी साजरी करायला मजा वाटते का तुम्हाला? हो, मजा येते। कशा पद्धतीने तू काय काय करणार आहेस त्यांच्याबरोबर? मी आता त्यांच्याबरोबर फटाके करू शकतो, त्यांना आकाश कंदील दाखवेल मी बनवलेले, खूप काही काय अजून। आणि त्यासोबत हा कंदील देखील फार छान झालेला आहे। अजून बनवत राहा, बघू आता फायनली आम्हाला कसं दिसतो ते। ठीक आहे?
आपल्याबरोबर या छोटुकल्या मुली आहेत, या सगळ्यांनी मिळून ही आहे ना फुलांची रांगोळी तयार केलेली आहे. तर आपण त्यांना विचारूया की त्यांनी कशी तयार केली आणि काय त्याच्या मागचं त्यांची कल्पना होती. मला सांग की काय ठरवलं होतं आणि कशा पद्धतीने रांगोळी काढली ही? रांगोळी हे कसं काढायचं हे ठरवलं नव्हतं, पण इकडे आल्यानंतर कळालं की फुलांची करायची आहे. तर आधी सर्कल छोटे छोटे काढून मग फुलांचे पाकळ्या केल्यानंतर मग डिझाईन तयार केली आम्ही. आणि इकडे आणायचा उद्देश हे की आजी म्हणजे आजी जे आजोबा आहेत त्यांच्याशी दिवाळी साजरी करायची आहे. आणि साजरी करताना आम्ही असं पण ठरवलं की त्यांच्यासाठी खूप काही काही आणायचं आहे. तर त्यांच्यासाठी वस्तू पण आम्ही खूप आणल्या आहेत. दिवाळी सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी किल्ला जो पण बनवत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आणि आपल्यावर आता ही सगळी लहानगी मंडळी इकडे दिसत आहेत, ज्यांनी मिळून मस्त किल्लाही बनवलेला आहे आणि छान तो सजवलेला देखील आहे. आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी नक्की ह्यासाठी काय काय केलं, काय काय मजा केली आणि कशा पद्धतीने सजवला किल्ला. दिवाळीसाठी सजवलेला किल्ला. आणि आज आजी आजोबांना भेटायला आलेला आहात, तर काय काय करायचं ठरवून आलेला आहात ते जरा सांगा. आम्ही आजी आजोबांना आमच्या सरांनी सांगितलेले तुम्ही आजी आजोबांसाठी थोडे छान छान गिफ्ट्स आणा. मग त्यांना पण छान वाटायला आमच्या पण मनाला आता आम्हाला पण एकदम अशी हे होते वा 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 आम्ही आजी आजोबांना देणार इतके छान छान ना. आम्हाला पण हे चांगलं वाटतं. तू सण साजरा करणार आहेस, आता काय काय करणार आहेस म्हणजे? त्यांच्याबरोबर फटाके उडवणार आहे, त्यांना गिफ्ट देणार आहे. बरं, अशा पद्धतीने आता आपण बघतो की सगळ्यांनी ठरवलेलं आहे की फटाके उडवायचे आहेत आजी आजोबांबरोबर, त्यांना गिफ्ट द्यायचं आहे, त्यांना फराळ द्यायचा आहे. आणि ही जी दिवाळी आहे ती खऱ्या अर्थानं ज्याला म्हणतात की आनंदाने आणि उत्साहाने साजरी करायची आहे. या सगळ्या मुलांमध्ये दोन मुलं फार खास आहेत, ती म्हणजे विशाल आणि विधी, जे खरं तर काही रियालिटी शोमधनं डान्स करून एव्हाना सुपरस्टार झालेले. आपण त्यांना जरा विचारूया की त्यांच्यासाठी दिवाळी किती स्पेशल आहे. तर मला सांगा की आता तुम्ही स्वतः रियालिटी शोजमध्ये परफॉर्म केलेलं आहे, हे केलेलं आहे, तर कशी मजा येते मुळात की त्याच्यामध्ये एकतर डान्सच्या निमित्ताने तुम्ही सगळे जण जोडले गेलात एकमेकांशी, सगळी मुलं, आणि आता तुम्ही या एका वृद्धाश्रमात आलेला आहात या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करायला. तर काय वाटतं मुळात, मनात काय भावना आहे? मला खूप खुशी होती आहे. आजी आजोबांना सगळ्यांना बघून खूप असं मला खूप छान वाटतं आहे. त्यांच्यासाठी दिवा बनवून रांगोळी काढून अरे खूप मजा येते मला. ॲक्च्युली महेश सरांना थँक्यू, कारण की वृद्धाश्रमामध्ये आजी आहे तिथे. मग त्यांना आम्ही पुस्तके शॉल वगैरे त्यांना देतो, ते खूप चांगलं वाटतं म्हणजे, आणि खूप मजा येते त्यांच्यासोबत. थँक्स अ लॉट, एवढ्या मनापासून बोललात, आणि या दिवाळी सेलिब्रेशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी फ्रॉम आवर साईड. आज एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यासाठी इथं लहान मुलं तर जमलेलीच होती, पण त्यासोबत एक खास व्यक्ती इकडे आली होती, आणि त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हेलन जी. हेलन जी, बहुत सारा स्वागत आपका. और सबसे पहले पूछना चाहेंगे कि जब महेश टिड़ेकर जी ने आपको बताया कि एक ऐसी दिवाली सेलिब्रेट होने वाली है, तो आपने ऐसा क्या आपके मन में था कि आपने फ़ौरन हाँ कही? मैंने सुना है दिस इज़ होम फॉर द एजेड, तो मैंने कहा एज तो मेरा हो गया है, लेकिन इससे भी ज़्यादा हो सकता है अगर भगवान ने हमको जल्दी नहीं बुलाया. तो मैंने सोचा कि क्या लाइफ है इनका, कैसे संभालते हैं, हाउ आर दे टेकिंग केयर ऑफ देम. अब मैं आई इधर, अब मैं बहुत खुश हो गई कि मैं इस तरफ ये आश्रम में आई, क्योंकि इतने खुश हैं सब लोग. एंड क्या है ना, अपना बाल बच्चे को छोड़ के इधर आए हैं. और एक बात सोचना चाहिए कि द चिल्ड्रन, इट इज़ नॉट देयर फॉल्ट इफ दे ब्रिंग देयर पेरेंट्स टू द होम. आजकल घर मिलने के लिए इतना मुश्किल है. एक 1 रूम हॉल और 2 रूम्स, बच्चे भी हैं, फिर माँ बाप को संभालना मुश्किल बात है. तो बच्चों को ब्लेम नहीं करना चाहिए ऑल द टाइम. हाँ, बच्चा इफ दे ब्रिंग देम टू द होम, उनका फ़र्ज़ है इधर आके मिलना, कम से कम महीने में 1 दफ़ा 2 दफ़ा
या 2 महीना में एक दफ़ा आके बात करो, गिव सम टाइम, ये अच्छी बात है। ये नहीं है कि इधर रख दो और गायब हो गया। लेकिन आप जो आपने बताया कि एक्सेप्ट करना सीखो हर किसी चीज़ को, क्योंकि आप खुद भी आपने बोला जैसे कि मैं कई बार ऐसा आलम आता है कि आपको भी अकेला रहना पड़ता है, तो आपने बताया उनको किस तरह से करना चाहिए। तो क्या इसके पीछे आपकी सोच है बेसिकली कि क्यों लोग आपको लगता है कि ओल्ड एज में भी हर एक बंदे ने खुद को एक्सेप्ट करके जीना चाहिए और खुश जीना चाहिए, ऐसा आपको क्यों लगता है? सी, हर लाइफ में फेजेस होता है। स्कूल का फेज, स्कूल से पहले बच्चा, देन स्कूल, देन इफ़ यू कैन गो टू कॉलेज। मैं तो मेरे स्कूल भी पूरा नहीं किया, मैं 13 साल की उम्र से काम कर रही, बट एक हर फेजेस होते हैं। जितना उम्र है 10-10 साल का मैं सोचती हूँ फेज होता है। अभी एवरी फेज इज़ अ डिफरेंट लाइफ, करेक्ट। अभी ये फेज़ जो मैं जा रही हूँ, ये फेज़ मुझे बहुत पसंद है। लोग सोचेंगे कि मैं ड्रामा कर रही या मैं झूठ बोल रही, बिल्कुल नहीं। इस उम्र का जो फेज़ चल रहा है, भगवान के शुक्र से माय गॉड हैज़ ब्लेस्ड मी कि जो भी मैं मिलती हूँ उन लोग मुझे इतना इज्जत, इतना प्यार, सम्मान देते हैं कि मैं भी हैरान होती हूँ। और देन आई कम टू द कंक्लूजन दैट इट इज़ गॉड्स ब्लेसिंग। एक्सेप्टेंस, सी, जो होने का है वही होगा, whether you accept it or not. और एक चीज़ पूछनी थी कि दिवाली लोग अलग अलग तरह से मनाते हैं। हम लोग मुंबई में रहते हैं, मुंबई में अलग अलग तरह से दिवाली मनती है, लेकिन दूसरे जो ऐसे लोग हैं उनके साथ प्यार बांटने से जो दिवाली आज बच्चों ने सेलिब्रेट किए हैं, आपको क्या लगता है उनकी उस उम्र में उनको क्या सीख मिली इसकी वजह से? क्या है ना, बहुत पैसे वाले लोग भी दे आर सो बिजी मेकिंग द मनी कि बच्चे लोग को ये जो छोटी छोटी चीज़ें हैं ना, एक कहावत है, लिटिल थिंग्स मीन अ लॉट, यू नो। तो ये छोटी छोटी चीज़ें हैं लेकिन वाकई बहुत बड़ा है। पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके आके बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जाए, ऐसे गले लगा जा। मोनिका, oh my darling। अभी दिवाली शुरू भी हो चुके हैं, तो आप क्या सारे व्यूअर्स को विश देना चाहेंगे? किस तरह से उन्होंने दिवाली मनानी चाहिए और किस तरह से प्यार बांटना चाहिए, उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? इस दिवाली में क्रैकर्स नहीं जलाओ, फुलझड़ी 1-2 चलेगा। वो जो बॉम्ब्स है जो 3 बजे मतलब फोड़ते हैं, दे वेक अप ऑल द सीनियर सिटीजन्स। तो कभी कभी झटका होता है, दे कैन गेट अ हार्ट अटैक। सो प्लीज़ डोंट बी सो सेल्फिश अपने, क्योंकि एक दिन आप भी ऐसे होने वाले हैं, you know. Enjoy yourself but think of others at the same time. And I wish you all a very happy Diwali, and may God bless us all, and may there be peace and love in this wonderful India, our motherland, Hindustan. Thank you. थैंक्स अ लॉट हमसे बात करने के लिए, और आपको भी ये दिवाली काफ़ी सारी खुशियों और आनंद की जाए, ऐसी हम लोग ढेर सारी शुभकामना आपको देते हैं। Thank you. थँक्यू। Thank you. दिवाळी म्हटलं की उत्साह, आनंद जो आपण आत्ता पाहिला, आणि हा आनंद आणि उत्साह एका वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर आणला तो म्हणजे निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी। सर, सगळ्यात पहिले मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी। मला सांगा की एक वेगळी दिवाळी तुम्ही आणलीत आणि लिटल स्टार्सची तुमची सगळे लहान मुलं आज येऊन त्यांनी अक्षरशः म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या डोळ्यातला आनंद आम्हाला दाखवला। तर ही मुळात अशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी असं तुम्हाला का वाटलं? नाही, मी दरवर्षी माझी दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी करतो, कारण का माझ्या बालपणी मला हवी तशी दिवाळी कधी साजरी करता नाही आली, परिस्थितीमुळे असेल कदाचित, पण त्यातूनही माझे आई बाबा आम्हाला जेवढं खुश ठेवता येतील तेवढे खुश ठेवायचं आहे। त्यानंतर जेव्हा नाव पैसा सगळं मिळाल्यानंतर मग मला वाटतं की जे मला मिळालं आहे ते मी माझ्या
प्रिय व्यक्तींबरोबर किंवा ज्यांच्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे, प्रेम आहे, अशा लोकांबरोबर ती दिवाळी साजरी केली पाहिजे. त्यामुळे मग दरवर्षी आम्ही ह्या नवीन पद्धतीनं दिवाळी साजरी करत असतो. आणि यावेळेस मला विशेष आनंद होतो की माझ्या लिटिल स्टार या कार्यक्रमातील सर्व लिटिल स्टार मुलांनी इथे येऊन या आजी आजोबांबरोबर दिवाळी साजरी केली. त्यांनाही कुठेतरी या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना वाटतं की त्यांची नातवंड त्यांना भेटायला आली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहता आला. मुलांबरोबर हेलनजी इथे आल्या होत्या, त्यांच्यासमोर त्यांनी हेलनजींच्या गाण्यांवरती डान्स परफॉर्म केला. ते पाहून त्यांचा उत्साह पण मला खूप आनंद वाटला की काही क्षण का होईना ते लोक आपले दुःख विसरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद आणता आलं, याचा मला खूप आनंद होता. हे आल्यानंतर काही आजोबांनी गाणी म्हटली, काही आजींनी उखाणे घेतले, तेव्हा त्यांच्यावरचा जो चेहऱ्याचा भाव पाहण्यासारखा होता तो खरोखरच एक मनाला समाधानकारक देण्यासारखा होता. आणि खूप खुश होते आज इथले सर्वजण आजी आजोबा. आणि ह्या सर्व आजी आजोबांना माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लिटिल स्टार ग्रुपला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता ज्यांच्यासाठी हा दिवाळीचा सण या पद्धतीने साजरा केला ते आजी आजोबा आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की त्यांना किती मजा आली ते. मला सांगा आजोबा, सगळ्यात पहिले की एक वेगळी दिवाळी आज साजरी झाली तुमच्या आश्रमामध्ये, तर तुम्हाला कशी वाटली, मुळात आवडली का? आवडली आणि मनाला बरं वाटलं, उत्साह वाटला. आणि हेलनजी असल्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला. बरं आजी, तुम्ही तर हेलनजींच्या गाण्यांवरती एवढा मस्त डान्स केलात. आज त्यांची डान्स आपण इतके वर्ष पाहत होतो, पण तुमचा डान्स पाहून त्या देखील तुमच्यावरती खुश झाल्या, तर ते कसं वाटलं मुळात? मला पण बरं वाटलं, एक वेगळा आनंद मिळाला आज. आणि अगदी घरात असल्यासारखं मला नातवंड भेटली, त्यामुळे मला खूपच प्रसन्न वाटलं. आणि मला इतका मनापासून खूप आनंद झाला. मला हेलनजीला भेटल्यामुळे आणखीन आणि वेगळंच रूप आलं दिवाळीला. मला सांगा, तुम्हाला हा सगळं अशा पद्धतीने दिवाळी साजरी करणं दरवर्षी वेगवेगळी लोक येत असतील, पण यावेळेस अगदी लहान मुलं आली होती आणि हेलनजी पण आली होती, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? आता मुख्य म्हणजे एवढ्या हेलनजी एवढ्या त्यांच्या कामात किंवा त्यांच्या त्या वेगळ्या असतात तरी ते आमच्या इथे आला, हे जास्त आम्हाला त्याचं अप्रूप आहे. त्याचा खूपच आम्हाला आनंद आहे. आणि मुलं आली, त्यांनी फटाके वाजवले, दिवे लावले, रांगोळ्या काढल्या, आकाशकंदील केले आणि आम्हाला काय काय भेटवस्तू दिल्या. आवर्जून त्यांनी आम्हाला नमस्कार केला आणि आजी हॅपी दिवाळी वगैरे असं म्हटलं, हे जास्त आवडलं. पुन्हा पुन्हा ही मुलं येवत त्यांच्या आम्हाला म्हणजे आमचे त्यांना भरपूर आशीर्वाद. प्रत्येक दिवाळी एवढी सुखात, समाधानाने आणि आनंदाने जावी अशा आमच्या पण देखील शुभेच्छा. महबूबा 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 महबूबा